आपण चार्टच्या माध्यमातून दोन आकडेवारींची तुलनाही करू शकतो. चार्टच्या माध्यमातून तुलना करायची असल्यास आपल्याला स्तंभालेखाचा उपयोग करता येईल. एक्सेलमध्ये त्या प्रकारच्या चार्टला कॉलम चार्ट म्हणतात. आपण आता दोन आकडेवारींची तुलना कॉलम चार्टने एका प्रकल्पामध्ये करूया. सर्वप्रथम ज्या सांख्यिक माहितींची तुलना करायची आहे त्या टेबलमधील माहिती सिलेक्ट करून घ्यावी. त्यानंतर इन्सर्ट टॅबमधील चार्ट ग्रुपमधून कॉलम चार्ट सिलेक्ट करा. त्या सांख्यिकी माहितीचा स्प्रेडशीटमध्ये एक स्तंभालेख तयार झालेला दिसेल. स्तंभालेखामध्ये माहितीची सूची ही सिरीज 1 आणि सिरीज 2 अशी दिसते. त्यामध्ये बदल करायचा असल्यास ही सूची सिलेक्ट करा. डिझाइन टॅबमधील डेटा या ग्रुपमधील सिलेक्ट डेटा ही कमांड सिलेक्ट करा. त्यानंतर सिलेक्ट डेटा सोर्स हा डायलॉग बॉक्स ओपन होईल. त्यामध्ये सिरीज 1 हे सूचीचं नाव दिसेल. ती सूची सिलेक्ट करून एडिट बटनावर क्लिक करा. एडिट बटनावर क्लिक केल्याने पुन्हा सिलेक्ट डेटा सोर्स हा डायलॉग बॉक्स ओपन होईल. पहिला बॉक्स सिरीज नेम हे सूचीचे नाव दर्शवतो. सूची बदलण्याकरता त्या सूचीचा सेल सिलेक्ट करा. त्यानंतर ओकेवर क्लिक करा. चार्टमध्ये पहिल्या सूचीच्या नावात बदल झालेला दिसेल. तसेच सिरीज 2 या सूचीमध्ये बदल करता येईल.